श्री दत्त साखर शिरोळमध्ये रोलर पूजन संपन्न. यंदा 14 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट. श्री दत्त साखर शिरोळच्या 2026-27च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्यानं आगामी गळीत हंगामासाठी 14 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित केलंय. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी सर्व यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्ती वेगानं सुरू आहे. ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक तसेच कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसकोंडा पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगुमाने गावडे, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, बाळासाहेब पाटील हलसवडे, रावसाहेब नाईक, मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर ASA चौगुले, प्रोडक्शन मॅनेजर MS जाधव यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.